या स्पेशल मीटिंग मध्ये 8 वाजत आहेत आणि नोव्हेंबर महिन्याची ही पहिली मीटिंग आहे, पहिली आपली ट्रेनिंग आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण भेटत आहोत, महिन्याच्या सुरुवातीलाच. आणि खास करून नोव्हेंबर डिसेंबर महिना, जानेवारी महिना हा आपल्याकडे शरीर कमवायचा महिना म्हणून ओळखला जातो. आता सगळेजण दिवाळी झाल्यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील, शाळा सुरू झाल्या आहेत काही ठिकाणी, आता सगळेजण तब्येत कमवायला लागतील. मॉर्निंग वॉकला मॅक्झिमम लोक बाहेर पडतील. तुम्हाला दिसेल पहा नवीन जर्किन वगैरे घालून हे जो आजपासून सुरुवात करतात लोक या महिन्यापासून तब्येत कमवायला. चला थोडं वाढलेलं वजन कमी करूयात, दिवाळीमध्ये जो फराळ खाल्लाय तो जरा कमी करूयात आणि त्या सर्व लोकांची मदत करण्यासाठी तुम्ही सगळेजण इतक्या सकाळी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. त्यासारखी सगळ्यांची काय मदत करायची या संदर्भानं आज आपण बोलणार आहोत. 8 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या मीटिंगची सुरुवात आरसीएम प्राणगीतानं करूयात असं मला वाटतं. आरसीएम प्राणगीतानं मीटिंगची सुरुवात केली की आजचा दिवस कसा प्रसन्न जातो, सकाळ प्रसन्न जाते. आणि या प्राणगीतामधून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतात, काय करायचं आहे ते आपल्याला या प्राणगीतातून कळतंय. आपल्यासोबत रुबी अजय पारद सर आहेत, डॉक्टर साहेब आहेत, संतोषजी आहेत, संतोषजी आहेत, कारण ज्यांचे मला कॅमेरा ऑन दिसतात ते पटकन ओळखू येतात. आणि बाकीचे बरीच मंडळी आहेत ज्यांना शक्य असतील ते कॅमेरे ऑन करतील. आपल्या पोलीस बांधव कचरे साहेब आहेत. आणि आजचा जो आपला विषय आहे हा विषय त्या लोकांसाठी आपल्याला समजून सांगायचा आहे, स्पेशली की जे या महिन्यापासून तब्येत बनवायला बाहेर पडतील, आपली तब्येत चांगली करण्यासाठी बाहेर पडतील, त्या लोकांना आजचा विषय समजून सांगायचा आहे. हा विषय त्यांच्या तब्येतीसाठी आणि आपल्या बिझनेस साठी फार महत्वाचा आहे. आपल्या बिझनेस साठी यासाठी म्हणतो मी, आपण सगळेजण आरसीएम बिझनेस अभियानामध्ये आहोत. या व्यवसायामध्ये जो पीव्ही निर्माण करायचा आहे, जो आपल्याला जे पैसे मिळतात हे सगळे पैसे ज्या पीव्ही वर मिळतात, तर चांगल्या प्रकारचा पीव्ही या प्रोडक्ट मधून मिळू शकतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे
जगभरामध्ये डायरेक्ट सेलिंग कंपन्या जो काही बिझनेस करतायत, खास गोष्ट ही की जगभरामध्ये वेलनेसचा जो बिझनेस चालतो, डायरेक्ट सेलिंगचा जो बिझनेस चालतो, त्यामध्ये 50% जास्त जे प्रोडक्ट विकले जातात हे फक्त प्रोटीन मधून विकले जातात. किती? म्हणजे एकूण जो न्यूट्रिशनचा बिझनेस आहे, हा बिझनेस 50% एकट्या प्रोटीन मधून येतोय. म्हणजे जो काही जगभरामध्ये भारतामध्ये जे काही मल्टीव्हिटॅमिन, वेट गेन, वेट लॉस, अँटीऑक्सिडंट, त्यानंतर जे काही प्रोडक्ट विकले जातात यामध्ये 50% हे फक्त प्रोटीनचे प्रोडक्ट विकले जातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला मार्केटमध्ये 50% ऑलरेडी लोकांची मागणी आहे, लोक घेत आहेत फक्त प्रोटीन. आणि नेमकं आपला जो फोकस आहे हा प्रोटीन वरून थोडा कमी झालेला असतो. आपण त्यांना मल्टीव्हिटॅमिन, म्हणजे सगळेच जण बरं का, आपणच नाही तर सगळेच जण मल्टीव्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात प्रमोट करत असतो. मल्टीव्हिटॅमिन मध्ये महिलांसाठीचे वेगळे मल्टीव्हिटॅमिन, पुरुषांसाठीचे वेगळे मल्टीव्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स याला आपण जास्त प्रमोट करतो. पण 50% शेअर हा एका श्रेणीत येतो, तो म्हणजे फक्त प्रोटीन. आणि मार्केटमध्ये आपण खूप कंपन्या अशा बघत असतो, ते सगळे जण फक्त आणि फक्त प्रोटीन विकत असतात. काही कंपन्या तुम्हाला आता यापैकी बरेच सिनियर मंडळी आहेत इथे बसलेली, जे खूप वर्षापासून काम करत आहेत या बिझनेस मध्ये. त्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत त्या फक्त प्रोटीनच विकतात. आणि आपल्याला वाटतं आमच्याकडे 23 प्रोडक्ट्स आहेत, याच्याकडे फक्त प्रोटीनच आहेत आणि हे नुसत्या प्रोटीनवर कसं काय बिझनेस करू शकते. पण मित्रांनो, आकडे हे सांगतात की 50% मार्केट एकट्या प्रोटीनचं आहे. मग आपण त्या प्रोटीन विषयी व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे आणि ती माहिती व्यवस्थित लोकांना समजून सांगता आली पाहिजे. म्हणजे आपलं एक की मी प्रोटीन का फोकस करू, तर 50% मार्केट फक्त प्रोटीनचं आहे म्हणून मी प्रोटीन फोकस केलं पाहिजे. पहिली गोष्ट, ज्याचं मार्केट जास्त आहे ते आपण फोकस केलं पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये तेवढं ऑलरेडी तितकं मार्केट आहे, आपल्याला नवीन मार्केट तयार करायची गरज नाही. एकीकडे मार्केट 50% प्रोटीनचं आहे आणि स्थिती काय आहे, तर स्थिती ही आहे की 73% 73% ऑफ अर्बन रिच इंडियन्स इज प्रोटीन डेफिशियंट. 73% श्रीमंत शहरात राहणारे भारतीय, शहरात राहणारे श्रीमंत भारतीय हे प्रोटीन डेफिशियंट आहेत. शहरात राहणारे तर श्रीमंत आहेत, पण तरी सुद्धा त्यांना पूर्ण प्रोटीन मिळत नाही. श्रीमंत आहेत म्हणजे पैशाची गरज नाही, शहरात आहेत म्हणजे शिकले सवरलेले आहेत, पण त्याचं शिक्षण कशात झालंय, त्यांच्या पोट भरायच्या क्षेत्रात झालंय, आहारामध्ये झालेलं नाही. पोट भरायचं क्षेत्र असतं, आता माझं शिक्षण क्षेत्र आहे, पोट भरायचं क्षेत्र आहे ते आपलं, त्यामध्ये माझं झालंय. कुणी वेगवेगळ्या क्षेत्रात असतात, त्यांचं त्यात शिक्षण झालं असतं, परंतु आहाराविषयी नाही. आहारात काय घेतो आपण, चला मी तुम्हाला एक पीपीटी दाखवतो म्हणजे लक्षात येईल की आपण यापेक्षा वेगळं खातोय का. येस, हे दिसतंय की असं ताट, हे असं ताट आपण दिवसभरामध्ये 2दा खातो, फार फार तर 2दा असं ताट आपण दिवसभरामध्ये खातो. यापेक्षा वेगळं, यापेक्षा जास्त ऍटम तर नसतात किंवा जास्त यापेक्षा घटक तर नसतात, आहे की नाही. तर यामध्ये आपण जे घेतो यामध्ये प्रोटीन मिळत नाही ना, यामध्ये जास्त मिळते कार्बोहायड्रेट, यामध्ये जास्त मिळते तुम्हाला कार्ब्स मिळतात मॅक्सिमम. आणि जे प्रोटीन मिळते ते प्रोटीन लो क्वालिटीचं प्रोटीन मिळते, इनकम्प्लीट प्रोटीन मिळते. म्हणून बऱ्याच भारतीयाला असं वाटतं की मी तर भरगच्च ताट खातोय म्हणून मला प्रोटीन मिळत असेल, पण आपल्याला माहित पाहिजे की या सगळ्या ताटामध्ये कार्ब जास्त असतात आणि जे प्रोटीनचे सोर्स असतात ते इनकम्प्लीट प्रोटीन असतात. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. असं ताट आपण संदीपजी फार फार किती खातो असं ताट, म्हणजे इतकं भरगच्च ताट, असं भरलेलं ताट दिवसभरामध्ये
2 वेळेस, सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ खातो. फार फार तर 2 वेळेस खातो. बाकी आपण घेऊ शकत नाही. त्यामुळंच श्रीमंत असलेले भारतीय सुद्धा ज्यांना असं वाटतं की मी खूप छान जेवण करतोय, माझं ताट भरगच्च असतंय, त्यांच्या सुद्धा ताटामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी असते. आपकी थाली पोषक तत्वों से खाली. एक डायलॉग आपल्याकडे खूप जण म्हणतात की आपकी थाली पोषक तत्वों से खाली. थाली तो है बड़ी थाली लेकिन पोषक तत्वों से खाली. आणि 73% श्रीमंत भारतीय त्यामुळं प्रोटीन डेफिशियंट असतात. आणि गंमत अशी आहे की फक्त 3% लोकांनाच प्रोटीनचं महत्व माहितीये आणि भारतामध्ये 3% लोकच प्रोटीन घेतात बाहेरून. हे आकडे फार मजेशीर आहेत बरं का. मी हे आकडे परत तुम्हाला एका गोष्टीचे रिलेट करून दाखवणार आहे. 97% भारतीयाला प्रोटीनचं महत्वच माहित नाही. जी माहिती ती चुकीची माहिती आहे. आणि 3% लोकांना प्रोटीनचं महत्व माहित आहे. आणि गंमत अशी आहे की त्या 3% लोकांपैकी 71 लोक माझ्या समोर बसलेले आहेत. 71% लोक ऐकतायत. हे 72-73 लोक ऐकतायत की त्यांना माहित आहे की प्रोटीनचं महत्व माहित आहे. पण नुसतं महत्व माहित असून उपयोग नाही तर त्यांनी सेवन सुद्धा करायला पाहिजे. नाहीतर महत्व माहित आहे सेवन करीत नाही इज इक्वल टू महत्वच माहित नाही. जर तुम्ही सेवन करत असाल तर तरी 3% लोकांना महत्व माहिती आहे. आणि जागतिक आता इथं बरेच जण वाचक आहेत, बरेच जण अनुभवी माणसं आहेत, त्यांना माहित आहे जगामध्ये हे 3%च लोक ते आहेत की ज्यांना माहित आहे त्यांचे लिखित गोल आहेत. तुम्ही जर जगभरामध्ये सर्वे जर काढला तर Recording in progress. फक्त 3% लोकांचे जे गोल्स असतात, जे ध्येय असतात ते लिहून ठेवलेले असतात. 97% लोकांचे ध्येय लिहून ठेवलेलेच असतात. आणि 3% तेच लोक आहेत जे प्रोटीन विषयी ज्यांना माहिती आहे आणि जे सेवन करतात. त्यांचे गोल लिहून ठेवले, मला निरोगी राहायचंय, मला माझं शरीर दीर्घकाळ या शरीराकडून काम करून घ्यायचंय, मला तरुण राहायचंय, मला उत्साही राहायचंय. हे 3% तेच लोक आहेत. आणि त्यामुळंच लोक डिफिशियंट आहेत, त्यांना महत्वच माहित नाही. ज्यांना महत्व माहिती आहे त्यांना सुद्धा काय म्हणजे प्रोटीन कशाला पाहिजे, म्हणजे मॅक्सिमम लोक तुम्हाला म्हणतील, 99% लोक म्हणतील की प्रोटीन आपल्याला पाहिजे आपल्या मजबूत स्नायूसाठी, मसलसाठी. हे माहित आहे पहा. पण एकच काम आहे का, तर नाही, त्याचे खूप काम आहेत. त्या अगोदर आपण पाहू की प्रोटीन नेमकं काय असतं. प्रोटीन आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि हे वाक्य मी शेकडो वेळा बोललोय. प्रोटीन आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आपलं शरीर जे बनलं आहे हे प्रोटीनच बनलं आहे. आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक आपला बॉडी पार्ट, बाह्य आणि अंतर्गत, हे फार लक्षात घ्यायसाठी गोष्ट बरं का. बऱ्याच जणांना वाटतं पार्ट बनलाय तर बाह्य पार्ट, बाह्य पार्ट बनले, आपले आंतरिंद्रिय सुद्धा प्रोटीनच बनलेले आहेत. आणि जितक्या चांगल्या क्वालिटीचे आंतरिंद्रिय असतील तितके दीर्घकाळ आपण चांगले जगू. जेव्हा आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो तर मॅक्झिमम जण, चंद्रशेखरजी, मॅक्झिमम जण स्किन विषयी विचार करतात, केसाविषयी विचार करतात, नखाविषयी विचार करतात. खूप कमी लोक आंतरिंद्रियाविषयी विचार करतात. मी जर चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन घेतलं तर माझं हृदय मजबूत बनल, त्याच्या मसल्स चांगल्या बनतील, माझे आंतरिंद्रिय, माझं लिव्हर चांगलं मजबूत बनल, माझे आंतरिंद्रिय मजबूत बनतील, याविषयी लोक विचार करत नाहीत. आपले आंतरिंद्रिय सुद्धा प्रोटीनच बनलेले आहेत. आणि प्रोटीनचे आणखीन काम आहेत. ते एकच काम नाहीये मसल्स बनवणं, हे फार मोठं काम आहे. अँटीबॉडीज बनवणं. आपल्या शरीरामध्ये जर विषाणू, रोगाणू, व्हायरस कोणी एंट्री जर केली तर त्यांना मारण्यासाठी आपलं शरीर मित्र सैनिक तयार करतं, ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो. आणि ह्या अँटीबॉडीज प्रोटीन शिवाय बनवू शकत नाहीत. त्यामुळे प्रोटीनचं काय माहिती, चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन जर असेल, समजा डॉक्टर जयस्वाल साहेबांना कोणाला औषध दिलं की बरे व्हा, पटकन बरे होण्यासाठी औषध दिलं, त्या औषध अँटीबॉडीज तयार करण्याची त्या औषधाची कॅपॅसिटी आहे. परंतु त्या व्यक्तीच्या शरीरात प्रोटीनच नसेल तर त्या अँटीबॉडीज बनतील कुठून, त्या बनवू शकणार नाहीत. म्हणून जे लोक प्रोटीन घेतात, नियमित प्रोटीन घेतात, त्या लोकांची इम्युनिटी चांगली असते. का चांगली असते, कारण त्याच्या शरीरामध्ये आपोआपच अँटीबॉडीज चांगल्या प्रकारे बनतात. म्हणजे अँटीबॉडीज बनवतो. आता हे आपण थोडस लक्षात ठेवूया. ज्यावेळेस आपण कोणाला प्रोटीन विषयी सांगू त्यावेळेस आपण
इम्युनिटी आणि अँटीबॉडीज विषयी जरूर बोलत की तुम्ही प्रोटीन जर घेतलं तर तुमची इम्युनिटी मजबूत होईल आणि प्रत्येक जणाला इम्युनिटी मजबूत करायची आहे. प्रत्येकाला वाटतं माझी इम्युनिटी चांगली असावी तर अँटीबॉडीज बनतंय. त्यानंतर मसल्स हे सगळ्याला माहित आहे. त्यानंतर हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा प्रोटीन लागतंय. आपण आयरन खूप फोकस केलंय न्यूट्रिशन मध्ये फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन तितकंच प्रमोट व्हायला पाहिजे ग्लोबिन. हिमोग्लोबिन हिम म्हणजे आयरन, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, दोन्ही मिळून बनतं हिमोग्लोबिन, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट प्रोटीन. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते वाहून नेतात. काय काय वाहून नेतात? ते ऑक्सिजन वाहून नेतात, पोषक घटक वाहून नेतात, शरीराच्या पेशीला लागणारे ऊर्जा मिळवण्यासाठी जे अन्न लागतंय ते अन्न वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे, ज्याला ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स म्हणतात. हिमोग्लोबिन हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. त्यामुळे जर तुम्हाला एचबी वाढवायचा असेल तर आपण सगळेजण, कल्याणीजी न्यूट्रिशन खूप छान फोकस केली, न्यूट्रिशन खूप युक्त आहेत, परंतु फक्त आपण आयरन फोकस केले, पण त्याच्यात ग्लोबिन प्रोटीन सुद्धा फोकस करायला पाहिजे. एखाद्या महिलेला 90 दिवस न्यूट्रिशन घेऊन सुद्धा अपेक्षित प्रमाणात जर त्या महिलेचा एचबी वाढत नसेल याचा अर्थ आहे की प्रोटीनची कमतरता आहे. त्या महिलेला आपण प्रोटीन सजेस्ट करायला पाहिजे. बस मला सांगायची एवढीच गोष्ट की 90 दिवस न्यूट्रिशन देऊन सुद्धा जर त्या महिलेचा अपेक्षित प्रमाणात एचबी वाढत नसेल त्याचा अर्थ प्रोटीन कमी आहे. कारण हिमोग्लोबिनला दोन गोष्टी पाहिजेत, आयरन आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. दोन्ही गोष्टी असतील तर हिमोग्लोबिन डेफिनेटली वाढेल. म्हणून ट्रान्सपोर्ट प्रोटीन वाढवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता आहे. प्रोटीनचे दुष्प्रभाव काय दिसतात? तर फार पटकन दिसतात. खास करून महिलांमध्ये केस गळणे, त्वचा खाली त्वचा काळवणे, नख तुटणे, हे सगळे तात्काळ दिसतात. पुरुषांमध्ये फोकस केलं जातंय किंवा लक्षात येते लवकर की त्या पुरुषाच्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत ह्या मसल्स कमी व्हायला लागतात. नॅचरलीच वयाच्या 35 नंतर दरवर्षी 1% मसल लॉस होत असतो. दरवर्षी आपोआपच 1% मसल लॉस होत असतो, मसल्स कमी होत असतात. जर आपण त्यावेळेस मसल्सला व्यायाम दिला नाही, एक्सरसाइज केली नाही आणि प्रोटीन घेतलं नाही तर त्याचा लॉस वेगानं होतो. त्यानंतर प्रोटीनच्या कमतरतेचाच हा दुष्प्रभाव आहे की संक्रमण झाल्यानंतर, एखादा आजार झाल्यानंतर तो आजार गंभीरतेकडे जातो. आजार तर सगळ्यालाच होणार, प्रत्येकाला आजारी प्रत्येक जण आजारी पडते. काही जण पटकन बरे होतात, काही जणांना रिकव्हरीला वेळ लागतो. हा डायरेक्टली कनेक्टेड आहे तुम्ही घेत असलेल्या क्वालिटी प्रोटीनशी. एखाद्या व्यक्तीला सर्दी होते तो 2-3 दिवस शिंकतो, बरा होऊन जातो. एखाद्याला वाफ घ्यावं लागते, बरा होतो. एखाद्याला डॉक्टरांच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काही जणांना ऍडमिट व्हावं लागतं, काही जण निमोनियाकडे जातात. हे सर्व डिपेंड आहे तुमच्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीजवर. त्यामुळे जर प्रोटीन व्यवस्थित असेल शरीरामध्ये तर संक्रमण वाढेल आणि याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपला जर नेहमी थकावट वाटत असेल, नेहमी थकल्यासारखं वाटत असेल, आपल्याला कमजोरी वाटत असेल, कमजोरी वेगवेगळ्या प्रकारची आहे, त्या प्रत्येक कमजोरीच्या मुळाशी असते तुमच्या शरीरामध्ये असलेली प्रोटीनची डेफिशियंटी, प्रोटीनची कमतरता. जर एखादा व्यक्ती 8 तास झोपल्यानंतर सुद्धा जर त्याला उत्साह वाटत नसेल, ऊर्जावान वाटत नसेल, तुम्ही खूप फोन करून जर एखादा व्यक्ती मीटिंगला सेमिनारला येत नसेल देवीदासजी, तर असं नाही म्हणायचं तो माझं ऐकत नाही, अरे त्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे, त्याला उत्साह वाटत नाही, त्याला ऊर्जावानच वाटत नाही म्हणून तो येत नाही. त्याला यायचंय पण तो त्यात ऊर्जा नसल्यामुळे तो येत नाही, कारण की कमजोरी आणि थकान हे प्रोटीनचं लक्षण आहे. आणि महिलांमध्ये सुद्धा प्रोटीनची कमतरता असल्यामुळे ऊर्जाची खूप कमतरता असते, थकवावट असते आणि प्रत्येक वेळेस थकवा वाटला की मी जे बघतोय माझ्या भागामध्ये महिला चहा पितात. थकावट वाटली की चहा पितात. थोडं बी थकल्यासारखं वाटलं की चला एक कप चहा केलं की, कारण ते किचन मिनिस्टर आहेत, त्याला काही कोणाला म्हणायची गरज नाही मला चहा बनवून द्या. आपल्याला तरी संतोषजी तुम्ही आवाज दिला काय रे चहा बनवून आणणार आहे, म्हणजे आता चहा पिला होता ना, किती चहा पितात आपल्याला तरी म्हणू शकते. परंतु महिला स्वतः किचन कॅबिनेट असल्यामुळे, ते किचन मिनिस्टर असल्यामुळे ते स्वतःच चहा बनवून पितात आणि कमजोरी वाटलं की चहा पिला जातो, कमजोरी वाटलं की चहा पिला जातो आणि त्यामुळे त्यांचा स्तर कमी होतो,
आणि आपली उत्पादक क्षमता सुद्धा प्रोटीनच्या कमतरतेमुळे कमी होऊ शकतो. हा हा एक नवीन मुद्दा. आपल्या शरीरात जी गोष्ट कमी झाली की आपलं शरीर बिलकुल सांगतं आपल्याला, यस ही गोष्ट कमी व्हायला लागली, फक्त आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण लक्ष देत नाही. शरीर सांगतंय की प्रोटीनची कमतरता झाली आणि त्याची भूक लागते. पण भूक लागली की आपण प्रोटीन घेत नाहीत, आपण कार्बोहायड्रेट घेतो. हे सर्रास होते. भूक लागली की आपण प्रोटीन घेत नाहीत आणि कार्बोहायड्रेट घेतो. ते कार्बोहायड्रेट शरीराला नकोच. त्यानं प्रोटीनसाठी भूक लागली होती आपल्याला, पण आपण कार्बोहायड्रेट घेतो आणि ते खर्च झाले नाही त्या कॅलरीज की 24 तासामध्ये परत त्याचं फॅट बनायला लागतं. त्यामुळं मॅक्झिमम जाड लोक आपल्याला असं ज्यांचं फॅटी आहेत, ज्यांचं पोट मोठं आहे, जे मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहेत, ते आपल्याला पुन्हा पुन्हा खाताना दिसतील. अगोदर इतका जाड झाला परत काय खातोय. त्यांचं शरीर त्यांना प्रोटीन मागत असतंय आणि ते त्याला कार्बोहायड्रेट देत असतात. ऍक्च्युअल किती प्रोटीन पाहिजे तर 1 ग्रॅम पर किलोग्रॅम आपल्या शरीरात. मला माहित आहे तुमच्या सगळ्यांना माहित आहे. इथं बसलेले जे आता आपण जवळपास 93% आहोत, सगळ्यांना माहित आहे बॉडी वेटच्या पर किलोग्रॅमला 1 ग्रॅम प्रोटीन दररोज लागतंय. एक वैशिष्ट्य बरं का, दररोज पाहिजे. म्हणजे फक्त आता रविवारी काही जर संडे असतो आहे की नाही, काही जण प्रोटीनची आपूर्ती करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत ना, ते उपाय ते करतील, परंतु ते उपाय नाही, दररोज लागते. मसल साठी पाहिजे, मसल कडे काम करायचे आणि प्रोटीनच मसलचं भोजन आहे. त्याच्याशिवाय आपल्या मसल्स बनणारच नाहीत आणि मसल्स तेव्हा बनतील. बरेच जण असं वाटतंय की मला संदीपजीनं प्रोटीन आणून दिलंय, आता मी एकदम मस्क्युलर होणार. तर त्यांना एक सांगायचं, तुम्ही मस्क्युलर तेव्हाच होताल जेव्हा तुमचं प्रोटीन सिंथेसिस अधिक असेल आणि प्रोटीन ब्रेकडाऊन कमी असेल. प्रोटीन सिंथेसिस झालं तर मसल्स वाढतात, प्रोटीन ब्रेकडाऊन झालं तर मसल्स कमी होतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? प्रोटीन सिंथेसिस अधिक व्हायला पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस अधिक करायचं असेल, मसल्स वाढवायचे असतील, मसल गेन करायचे असतील, तर आपल्याला 1.5 ग्रॅम पर किलोग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम पर्यंत प्रोटीन घ्यायला पाहिजे. 1 ग्रॅम पर किलोग्रॅम कुणासाठी? ज्यांना आहेत त्या मसल्स टिकून ठेवायच्या असेल त्यांच्यासाठी. पण जसं मी म्हटलं की आता लोक मसल्स बनवण्यासाठी मागे लागतील, मसल बनवण्याच्या मागे लागतील, तर त्या लोकांना 1.5 ग्रॅम पर किलोग्रॅम म्हणजे त्यांना 60 ग्रॅम प्रोटीन काही होणार नाही. त्यांना दिवसभरामध्ये 90 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीन दररोज घ्यावं लागेल. हे सगळंच प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यायचं, म्हणजे फूड सप्लिमेंट म्हणून घ्यायचं नाही. काही प्रोटीन त्यांना त्याच्या जेवणात सुद्धा मिळणार आहे. असं नाही की सगळंच घ्यायचंय. आणि प्रोटीन व्यवस्थित ते सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन ते ज्याच्यामध्ये दोन्ही अमिनो ऍसिड्स असतील, इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. हे दोन्ही अमिनो ऍसिड ज्या प्रोटीन मध्ये असतात त्या प्रोटीनला कंप्लीट प्रोटीन म्हटल्या जातं. इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणजे ते अमिनो ऍसिड्स ज्याचं आपलं शरीर निर्माण करू शकत नाही, उत्पादन करू शकत नाही, ते आपल्याला बाहेरून आहारातूनच घ्यावे लागतात. त्याला म्हणायचं इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. आणि हे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आपल्या प्रोटीन मध्ये आहेत का नाहीत कसं लक्षात येईल? तर सोपं आहे की ज्या प्रोटीनचा पीडीकास व्हॅल्यू 1 असतो अशा प्रोटीन मध्ये सर्व इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतात. 3% लोकांना काय माहित आहे? 3% लोकांना हे माहित आहे की मला 1 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन पाहिजे माझ्या बॉडीसाठी, मेंटेन करण्यासाठी, वाढवण्यासाठी 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन मला पाहिजे. 3% लोकांना हे माहित आहे की चांगलं प्रोटीन म्हणजे ते प्रोटीन ज्याचा पीडीकास व्हॅल्यू 1 आहे. पीडीकास म्हणजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमिनो ऍसिड स्कोर,
म्हणजे त्यामध्ये सर्व इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत आणि त्याची पाचन शक्तीच व्यवस्थित आहे, तो सुपाच्य आहे. ते प्रोटीन कसं आहे, सुपाच्य आहे. चांगलं सोनं म्हणजे किती कॅरेटचं सोनं चंद्रशेखरजी? चांगलं सोनं म्हणजे किती कॅरेटचं सोनं? 24 कॅरेट सोनं सर. 24 कॅरेट सोनं म्हणजे चांगलं सोनं. काय भाव सुरू आहे आता? सर जवळपास 1,35,000च्या वर. चंद्रशेखरीचं लक्ष असतंय भाव काय सोडून. आता आपण फक्त चर्चाच करायची सोन्याची, बरं वाटतंय. म्हणजे काय होतंय की आता विकत घ्यायचं तर आता दूर राहिलं सोनं, आता फक्त चर्चा करायची सोन्याची. वा वा वा. आमच्या तर आपण नुसतं चर्चा केली की सकाळी सकाळी बरं वाटतं, सोन्याची चर्चा सुरू आहे बाबा, विकत घेतात की काय. तर तसं आहे. आम्ही बीएडला असताना संतोषजी, आमच्या एक मॅडम होत्या, आमच्या पूर्ण क्लासमध्ये एक जणांचं लग्न झालं होतं त्यावेळेस, ग्रॅज्युएशन करून आलता. तर त्याला मग म्हणजे साखरपुडा झाला दिवाळीनंतर. तर त्या मॅडम म्हणायच्या की अरे तेरी शादी होने वाली है, तुझं लग्न होणार आहे. तर बाकीचे पोरं हसायचे. तर म्हणायचे काय बातें करते रहो अच्छा लगता है, लग्न हो का ना हो बातें करते रहो अच्छा लगता है. सगळं वर हसायचा, लग्न त्या काळामध्ये लग्न होणार आहे, हे होणार आहे. तसं बातें करते रहो अच्छा लगता है. आपण जर सोन्याच्या गप्पा गप्पा जरी केल्या तर जरा खुश होते, बसा सोन्याच्या गप्पा सुरू आहेत. तर चांगलं सोनं म्हणजे 24 कॅरेट वालं सोनं. चांगलं प्रोटीन म्हणजे वन, ज्याचा पिडिकास वन आहे ते सोनं. सॉरी, ते प्रोटीन म्हणजे चांगलं प्रोटीन, त्याचा पिडिकास व्हॅल्यू 1 आहे, ते प्रोटीन म्हणजे चांगलं. आणि डायजेस्टिबिलिटी, यामध्ये सर्व अमिनो ऍसिड्स आणि डायजेस्टिबिलिटी ते सहज पचलं पाहिजे. आता जे प्रोटीन रिच सोर्सेस आहेत व्हेज मध्ये, ज्याला आपण पनीर म्हणतो, तर पनीरचं जेवण केलं की आपल्याला पोट जड वाटतं. थोडस का जड वाटतं? डायजेस्टिबिलिटी त्याची कठीण आहे, लवकर पचत नाही म्हणून जड जातं. नॉन व्हेज खाल्ल्यानंतर तर लोक लगेच आराम करू म्हणते, जसं आराम करू आहे. नॉन व्हेज खाणारे जे आहेत त्यांना माहिती आहे की त्यांनी जर नॉन व्हेज खाल्लं की त्या दिवशी ते सुस्तावते. का सुस्तावते? आपण याचा विचार केला नाही, कारण त्याची डायजेस्टिबिलिटी जी आहे का, ते डायजेस्ट करायला, पाचन करायला ते जड आहे. मग हे प्रोटीनचा, आपल्याकडच्या प्रोटीनचा पिडिकास वन असल्यामुळं त्याची डायजेस्टिबिलिटी एकदम सहज आहे, सुपाच्य आहे. डायजेस्टिबिलिटीचा परत एक अर्थ काय होतोय की बरेच जण असं म्हणतात की प्रोटीन घेतलं की माझ्या किडनी कर जाईल का. मी पाहिलं, ऐकलंय, मी फेसबुकला पाहिलं की किडनी जातात जास्त प्रोटीन घेतलं की. डायजेस्टिबिलिटीचा डायरेक्ट संबंध याच्याशी आहे. त्याची डायजेस्टिबिलिटी चांगली आहे म्हणजे ते तुमच्या छोट्या आतड्यामध्ये सगळं ऍब्झॉर्ब होऊन चाललंय, मोठ्या आतड्याकडे किंवा किडनीकडे जातच नाहीये ते. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये मी बाहेरचं प्रोटीन जर घेतलं तर किडनीवर काहीतरी परिणाम करते असं त्यांनी कुठतरी ऐकलंय, त्यांना कोणीतरी सांगितलंय. ते 97% लोक. 3% आपण काय सांगायचं की नाही, याची डायजेस्टिबिलिटी वन आहे, पिडिकास वन आहे, ही 100% अगोदर तुमच्या पोटात ऍब्झॉर्ब होऊन जाते. त्यामुळं ही चिंता करायची आवश्यकता. ही झाली सगळी प्रोटीन विषयी माहिती. आता आपल्याकडं कुठलं प्रोटीन आहे? आपल्याकडं मोठी प्रोटीन रेंज आहे जे लोकांना द्यायचे. त्यापैकी 2 प्रोटीन विषयी, ज्याच्यापासून आपल्या प्रोटीनची सुरुवात झाली होती, एकदम बेसिक, चांगले, क्लीन लेबल असलेले प्रोटीन आपल्याकडे आहेत. त्यापैकी एक प्रोटीन आहे ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट, आणि दुसरं आहे न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट. न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट हे स्पेशली आपण खास करून पुरुषांसाठी, पुरुषांना म्हणतो की तुम्ही घ्या, असं अजिबात नाही की फक्त पुरुषांनी घेतलं पाहिजे, महिला सुद्धा ते घेऊ शकतात. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आपण महिलांना म्हणतो, तर पुरुष सुद्धा घेऊ शकतात. आपण म्हणतो कोणी घेतलं पाहिजे, महिलांनी घेतलं पाहिजे, महिलांनी घेतलं पाहिजे असं काही नाही, तर पुरुष सुद्धा घेऊ शकतात. दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. दोन्हीकडून, दोन्ही प्रोटीनचे त्यामध्ये प्रोटीन क्वालिटी एकच आहे, दोन्ही मध्ये प्रोटीन पर्सेंटेज सारखा आहे, दोन्ही मध्ये फक्त फरक आहे कोकोआचा आणि स्ट्रॉबेरीचा, बाकी फरक नाही. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट किंवा न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट ज्यावेळेस आपण घेऊ, तर यानं काय होईल की जे हे तुम्हाला पुरुष दिसतोय, एक भारतीय पुरुष जो तुम्हाला दिसतोय ना स्क्रीनवर, मस्त पैकी टाय लावलेला आहे,
इन्शर्ट केलेला आहे, परंतु तो कामावून घरी येतोय तर त्याची अशी हालत झालेली असते. परत यायला येतो, परत यायला तर कसा होऊन येतो तो चिडचिडा होऊन येतो, तो थकून येतो आणि हे सगळे प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण आहेत. त्या भारतीय पुरुष आहेत महानगरात राहणारा. तर हे असा का होतो? हे प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षण आहे. हा बोला. सर स्लाइड आधीची आहे, कोको प्रोडक्टची आहे आणि ज्याबद्दल तुम्ही सांगत आहे ती स्क्रीन नाही आलेली आहे. आता आले का? हो आता आली सर. थँक्यू. थँक्यू. ते बघायला भारतीय पुरुष दिसतच नव्हता. ते मला मला कसं काय दिसला भारतीय पुरुष? कुठे गेला भारतीय पुरुष? रजनीकांत आता याला दिसतोय का? बरोबर. तुम्ही काय हो, मी बोलायला काय कॉमेंट्री म्हणजे ते सिद्धू सारखं काम झालं का? म्हणजे सिद्धू ज्यावेळेस कॉमेंट्री करतो त्यावेळेस स्क्रीनवर वेगळे रन काढणं सुरू असतात आणि त्याचं वेगळं ते 1983 काहीतरी सांगत असतो. सिद्धू पाजी किंवा एखादा शेअर सांगत असतात आणि स्क्रीनवर वेगळं सुरू असतं, तिकडं एकदम खास काहीतरी सुरू असतं ते आपल्या 1983 सांगत असतात. तसं होऊ नये बिलकुल. हा भारतीय पुरुष आहे जो आला बाहेरून, परंतु तो चिडलेला आहे, त्याचा थकलेला आहे, कमजोर आहे, ऊर्जाची कमतरता आहे, स्टॅमिना कमी आहे. हे सगळे प्रॉब्लेम प्रोटीनची कमतरता आणि सोबत खाली 2 गोष्टी पण दिल्यात बरं का, छोट्या अक्षरात दिल्या, तणाव आणि व्यायामाचा अभाव. म्हणजे प्रोटीनची कमी आहे, तणाव वाढलेला आहे आणि व्यायाम अजिबात नाही. हे सगळं आपली जी भागदौड भरी जिंदगी आहे, त्या जे आपलं वेगानं चालणं सुरू आहे, यामुळं हे सगळे प्रॉब्लेम होतात. प्रोटीनची कमी आहे आणि सोबत हे प्रॉब्लेम आहे. प्रोटीनची कमतरता आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम त्यामुळे होतात. 60 ग्रॅम प्रोटीन जे पाहिजे ते आपल्याला आहारातून सुद्धा मिळू शकते, 100% मिळू शकते. फक्त त्यासाठी आपल्याला आहार जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात घ्यावा लागेल, क्वांटिटी मध्ये घ्यावं लागेल. 20 पोळ्या खाव्या लागतील, 15 वाटी डाळ खावी लागेल. इतकं शक्य नाही. हे इतकं खाणं शक्य नाही. इतकं खाऊन त्यातून प्रोटीन ऍब्सॉर्ब करावं लागेल आणि उरलेल्या कॅलरीज दररोज खर्च करावे लागतील, जे कधीही शक्य होणार नाही. मी जसं नेहमी सांगतो, 2 मुली आहेत लग्नाच्या. बरं हे फक्त मी सांगतोय बरं का, माझ्याकडे नाहीत ऍक्च्युअली. म्हणजे संतोषजी ऍडमिट व्हा, नाहीतर काय व्हायचं, मला आता जे आहे त्यामध्ये असतील काही लग्नाळू सर म्हणजे 2 मुली आहेत, तर मी फोन करतील नंतर मला व्हॉट्सअपला, सर फोटो टाका, बायोडाटा टाका किंवा त्याचा बायोडाटा पाठवतील. एक मुलगी आहे जी लग्न होऊन तुमच्याकडे येईल, दुसरी मुलगी आहे की तिची आई आहे, एक मावशी आहेत, 2 बहिणी आहेत आणि 2 मावस बहिणी आहेत. या सगळ्याचा सांभाळ तुम्हाला करावा लागेल. आणि एक आहे की एकटीच मुलगी येणार आहे, तर संतोषजी कोणासोबत लग्न करतात? जी एकटी येईल तिचे सगळा गोतावळा कशाला घेऊ. बरोबर. बाकीचा गोतावळा कोण सांभाळेल? आहे की नाही? तुम्ही बिना लग्नाचे असं समजून मी सांगतो बरं का, मला माहित आहे ताई घरी असतील, वर असतील. तर जसं आपण म्हणतो एकटी मुलगी होते ना, बाकीचा गोतावळा काय करायचा, बाकीचा गोतावळा घेऊन त्याला सांभाळेल कोण? तसं आहे. मग हे खाणं आणि यातून प्रोटीन घेणं म्हणजे सगळा गोतावळा कशाला सांभाळायचा? तेच आहे, ज्यांना वाटतं की मी नॉनव्हेज म्हणून प्रोटीन घेईन, तर त्यामध्ये गोतावळा येतोय. नॉनव्हेज प्रोटीन घेणं, पण त्यामधल्या गोतावळ्यातले 1-2 माणसं असे आहेत की जे क्रिमिनल आहेत, ज्यांच्यावर 2-3 केसेस सुरू येतात. त्याची जमानत तुम्हाला घेऊन यायची, त्यांना जेलमधून काढायचे. नॉनव्हेज मधून प्रोटीन घ्यायचा विचार करणं म्हणजे असं, त्यातून तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, त्यातून तुम्हाला त्या प्राण्याला असणारे आजार येणार आहेत. दिनेश चौधरी सर फार छान सांगतात. ते म्हणतात तुम्ही नॉनव्हेज मधून प्रोटीन घ्यायला जेव्हा जातात, तिथं कोंबडे ठेवलेले, तर एक कोंबडं करायला मिळालं, आता मरायला आलंय, आणि एक हेल्दी कोंबडे. तो माणूस अगोदर कोणतं कोंबडं कापेल, जे मरायला आलंय म्हणजे मरणाऱ्याला कापा, लवकर विकून टाका. तर ते कोंबडं तुम्हाला मिळते, त्यातून तुम्हाला ते प्रोटीन मिळालंय, जे तुम्हाला हेल्थ साठी घेतलंय, त्यातून तुम्हाला आजार मिळाले. म्हणजे हा त्या मुलीचा तो मावस भावे जो जेलमध्ये जो तुम्हाला काढायचा आहे, तर तसा गोतावळा आपल्याला अजिबात नको. आपल्याला क्लीन एक पोरगी पाहिजे लग्नासाठी आणि तिला एकटीला घेऊन या. तर त्यामुळं गोतावळा नको, कारण हा नंतर प्रॉब्लेम करणार आहे. तुम्ही जर इतक्या गोष्टीतून जर प्रोटीन घ्यायचा प्रयत्न केला, इतकं जर खाल्लं, तर कॅलरीज वाढणार आहेत. कॅलरीज वाढल्या, त्या बर्न नाही झाल्या, तितक्या कॅलरीज दिवसभरात खर्च नाही झाल्या, तर
तर ते तुमचे कोलेस्ट्रॉल वाढतील, तुमचं फॅट वाढवतील आणि जे तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्यामुळं आपण हे क्लीन लेबल प्रोटीन, ज्यामध्ये 74% प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. 74% डॉक्टर जे प्रोटीन लिहितायत त्याच्यामध्ये 34% 38% प्रोटीन असते. तुम्ही एक साधा उपाय करा. आता रविवारी तुम्ही बाहेर गेला तर कुठल्याही मेडिकल स्टोअरवर जा आणि तिथं प्रोटीनचे डबे असतात ठेवले. ते प्रोटीनचे डबे जस्ट चेक करा की त्यामध्ये किती पर्सेंट प्रोटीन आहे. मग तुम्हाला तुमची ताकद कळ की माझ्याकडे काय प्रोटीन आहे. आणि डॉक्टर 34% 38% वाला प्रोटीन विकायला लागले आणि आपल्याकडे 74% प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, ज्यामध्ये बेल्जियमहून घेतलेला कोकोआ त्यामध्ये टाकला आहे. पिडिकास 1 वाला प्रोटीन आहे, ज्यामध्ये फायबर टाकलं आहे चांगलं त्याचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी. 1500 आहेत विगन आहे. विगनचा अर्थ तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकतात. आणि हे जर तुम्ही दररोज जर घेतलं प्रोटीन तर तुमचा मसल्स तर बनतील, तुमचं मसल्स बनतील, फॅट कमी व्हायला लागेल तुम्ही जर एक्सरसाइज केली तर. सोबत तुम्ही जर एक्सरसाइज जर केली तर तुमचं फॅट कमी होईल. आणि USFD असं म्हणतंय की 25 ग्रॅम आयसोलेट सोया प्रोटीन तुम्ही जर दररोज जर घेतलं तर कोलेस्ट्रॉल लेवल 12% कमी होते. आणि कोलेस्ट्रॉल लेवल 45 नंतर प्रत्येक पुरुषांचं वाढलेलं असते. पुरुषांचं, कारण हृदयाच्या आजार जास्त पुरुषाला असतात महिलांपेक्षा जास्त, म्हणून पुरुषांसाठी दिले की तुमचं. मग हे कशासाठी सांगतोय मी, एखादा हृदयरोगी आहे की त्याला प्रोटीन द्यायचं का नाही, अरे त्याला गरज आहे. बरेच जण फोन करतात, सर त्याला हार्ट डिसीज आहे, अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी केली, त्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्याला द्यायचंय का, देऊ का नको. अरे त्याच्यासाठी औषधासारखं काम करेल, आपल्यासाठी अन्नासारखं काम करेल, परंतु त्याच्यासाठी तर ते औषधासारखं काम करत. USFD म्हणते की 12% कोलेस्ट्रॉल कमी. बोला ज्ञानेश्वरजी. चुकून हँडल झालं वाटतं. त्यानंतर केस तुमचे स्वस्त राहतील, आहारातल्या ज्या कमतरता आहेत त्या दूर होईल आणि इम्युनिटी वाढेल. इम्युनिटी का वाढेल, अँटीबॉडीज वाढतील, इम्युनिटी वाढेल. रिअल कोको पावडर असल्यामुळं मूड सुद्धा चांगला राहतो. माझ्यासोबत दिल्लीच्या एक ट्रेनर होत्या पहा, डायटिशियन होत्या, आता त्या टीम मध्ये नाहीयेत. त्यांच्याकडे डार्क चॉकलेट असायचे. मी यवतमाळला वगैरे आलो होतो 2-3 वेळेस, तेव्हा मला डार्क चॉकलेट दिल्या. विजय विरोधी सरांसोबत आलो होतो. ते काय म्हणायच्या, अरे बोले मोहन खाओ, इससे मूड अच्छा होता है, डार्क चॉकलेट खाओ. डार्क चॉकलेट खायला थोडेसे इतके एवढे गोड लागत नाहीत, पण त्यांना आपोआप आपले ते हार्मोन सिक्रेट होतात, ज्यातून आपला मूड चांगला होईल. तर तसं आपला एकदम आपल्याला चांगलं फील गुड वाटायचं काम, आपलाच आनंदी वाटायचं काम, आपलाच खुश वाटायचं काम कोकोआ करते. आपोआप आपल्याला खुश वाटतं, खुशनुमा माहोल होतोय आपल्या चेहऱ्यावर. एक आपल्या चेहऱ्यावर हसू येते, हसू म्हणजे स्माइल येते. आणि जग काय, जग आरसा आहे, आपण जसं करू तसं जग करते. आपण हसतो की समोरचा सुद्धा हसतोय, आपण रागाने बघितलं की समोर सुद्धा रागाने बघतोय. म्हणजे जग सुंदर करायचं असतं आपल्याला हसावं लागेल. आपण जर खुश असतो तर समोर आपोआप समोरचा माणूस खुश असतोय. आणि घरातून बाहेर पडायच्या अगोदर आरशातला माणूस खुश आहे का नाही पाहूनच जायचं. सगळ्याला विनंती आहे, घराच्या बाहेर, घरात किती भांडणं झाले असू द्या, बाहेर पडता वेळेस आरशातला माणूस खुश आहे का नाही पाहायचं. आरशातला माणूस म्हणजे आपण स्वतःच. आपल्यासोबत राजेंद्र गीते सर येतं, त्यांच्यावर तर काही हजार लोकांची जबाबदारी असते, कारण की ते लोकल चालवतात, आहे की नाही. काही हजार मुंबईकरांची जबाबदारी त्याच्यावर असते. खुश पाहिजे तर नेहमी तो खुश राहायचं. खुश कशा राहावं, रोज प्रोटीन घेतलं की माणूस खुश राहतो, कारण की त्यांना सटायटी मिळते. आणि जर तुम्हाला सटायटी मिळाली, तृप्ती मिळाली भोजनातून, चांगल्या भोजनातून, तर तुम्ही बाहेरचं तळलेलं, बाहेरचं वाईट जंक फूड तुम्ही खाणार नाहीत. तुमचा मोबाईल व्यवस्थित फुल चार्जिंग आहे तर तुम्ही चुकीचं चार्जर लावणार नाहीत या मोबाईलला. आणि हे आहे पुरुषांसाठीच नंबर 1 क्वालिटीचं प्रोटीन, नंबर 1 क्वालिटीचं चार्जर, ज्याचा पिडिकासोन आहे. 14 वर्षापेक्षा जास्तीच्या प्रत्येक मुलगा मुलीने हे घ्यायला पाहिजे. आणि मी जसं मागच्या मीटिंग मध्ये सांगितलंय, माझा मुलगा आतापर्यंत न्यूट्रिचार्ज किट्स घेत होता.
11 नोव्हेंबरला तो होणार आहे 14 वर्षाचा पूर्ण आणि तो मला पप्पा मला गिफ्ट पाहिजे आणि ते प्रोटीन पाहिजे. तुम्ही जे घेता ते प्रोटीन मला पाहिजे, मला मोठं व्हायचं. मुलाला लवकर मोठं व्हावं वाटतं आणि जे मोठे माणसं करतात ते करा वाटतं. मी प्रोटीन घेतो तेव्हा मला म्हणतात नाही पप्पा मला प्रोटीन पाहिजे. मी आता न्यूट्रिशन किट्स घेणार नाही, आता मी प्रोटीन घेणार. मी प्रोटीन घेतो म्हणून मुलगा म्हणतो मला प्रोटीन घ्यायचं. मी जर सिगारेट पिणार असतो तर मुलगा मला असता मी 14 वर्षात झालो पप्पा मला पण आता. आपल्याला शिकवायची काहीच गरज नाही. आपण जसे वागू तसे आपले मुलं वागतील, जसे आपण वागू तशी आपली टीम वागल. त्यांनी पाहिलं की घरी गेल्यानंतर अपलाईनच्या घरी गेल्यानंतर अपलाईन प्रोटीन घेते, अपलाईन न्यूट्रिशन मॅन खाते, महिला असेल तर अपलाईन न्यूट्रिशन वुमन घेते. तर अपलाईन घेते म्हणजे आपण असं जसं मुलाला, कारण की अपलाईन हे याच्यासाठी आई वडीलच असतात ना डाऊनलाईन साठी, तसंच असतं. तर आपण अपलाईन न अगोदर घ्यायचं. आणि हे काही किमती तुम्हाला दिल्यात हर्बालाईट, वेस्टीज, न्यूट्रलाइट, हे पर ग्रॅम त्याची जर कॉस्ट जर काढली, पर ग्रॅम कॉस्ट करा. आपली एमआरपी मध्ये पर ग्रॅम कॉस्ट 5 रुपये येते. 5 रुपयामध्ये कुणाकडे नाही. प्रीबायोटिक फायबर, विगर, प्रोटीन आणि कोको पावडर कोणाही टाकलेलं नाही. पर ग्रॅम कॉस्ट जर काढली तर आपण सगळ्यात स्वस्त प्रोटीन, विगर प्रोटीन विथ कोको, प्रीमियम कोको देणारे लोक आहेत. बरेच जण असं म्हणतात की तुमच्याकडं सोया प्रोटीन आहे. तर मित्रांनो सोया प्रोटीन आहे पण ते आयसोलेट सोया प्रोटीन आहे. कुठलं प्रोटीन आहे ते? आयसोलेट सोया प्रोटीन आहे. नाहीतर म्हणजे आमच्याकडे खूप सोयाबीन आहे, आम्ही 8 किलो गव्हामध्ये 2 किलो सोयाबीन दळून आणू आणि ते खाऊ. आम्हाला तुम्ही जी माहिती दिली खूप छान माहिती दिली. पण ते आहे ना शोले पिक्चर मध्ये ज्यावेळेस अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र ठाकूरकडे जातात तर तो रामलालला म्हणतो रामलाल तिजोरी खोलो आणि त्याला पैसे द्यायला लावतो. तेव्हा ठाकूर साहेब आपने तिजोरी खोल के दिखाई आणि ते रात्री चोरी करायला जातात. तसं तुम्हाला लोक म्हणतील ठाकूर साहेब आपने जानकारी तो अच्छी दी लेकिन सोयाबीन का नाम लिया. आता आम्ही सोयाबीन खाऊ. तर तिजोरी खोल के दिखा दी पण चोरी होणार नाही, कारण की सोयाबीन मधून तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही. सोयाबीन मधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल. सोयाबीन मध्ये काही प्रोटीन इनहिबिटर्स असतात ज्याला ट्रिप्सिन म्हणतात, जे तुम्हाला त्यातून प्रोटीन आयसोलेट करू देणार नाहीत, प्रोटीन ऍब्झॉर्ब करू देणार नाहीत. खोटं वाटलं तर सोयाबीन भिजू घाला आणि 1 वाटी सोयाबीन खाऊन पहा. परत फटाके फुटायला सुरुवात होते दिवाळीतले, म्हणजे तुझं पोट जड होईल आणि फटाके फुटायला सुरुवात होऊन जाईल. तुम्हाला ऍब्झॉर्ब होणार नाही. आयसोलेट सोया प्रोटीन आहे आणि सोया आयसोलेट करणारी मशीन किंवा आयसोलेट करणारी टेक्नॉलॉजी भारतात नाही. आपण हे अमेरिकेकडून घेतलं. ड्युपॉन्ट नावाची जी कंपनी आहे, तुम्ही युट्यूबला जर गेले, न्यूट्रिचार्ज ऑफिशियल पेजला जर गेले तर तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. आपण अमेरिकेतून त्या कंपनीचा प्रतिनिधी आणला होता मुंबईमध्ये की बाबा सांगा खरंच तुमच्याकडून घेतो का, तुम्ही सांगा तुमचं प्रोटीन कसं आहे. कोण आणला होता? ज्याच्याकडून आपण प्रोटीन विकत घेतो, जगातली सगळ्यात चांगली प्रोटीन निर्माण करणारी कंपनी, त्याचा प्रतिनिधी आपण मुंबईच्या प्रोग्राम मध्ये बोलवता ड्युपॉन्टचा. त्यांनी सांगितलं की नाही यस हे प्रोटीन कसं आहे ड्युपॉन्ट वाला. फक्त इंग्रजी सांगितलं होतं म्हणून फार कमी लोकांना कळालं. महिलांसाठी जे स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आहे ना, याचे फायदे अतिशय, तुम्हाला काही फायदे सांगतो, अतिशय इम्पॉर्टंट काही फायदे आहेत. यामधला एक फायदा मला जो लक्षात आलाय की यामध्ये जी रिअल स्ट्रॉबेरी टाकली, फ्रान्स मधून आणलेली स्ट्रॉबेरी टाकली, हे स्ट्रॉबेरी पावडर तुमच्या स्किनचं टेक्स्चर बदलतंय. आता बरेच जण किशोरचे प्रोडक्ट वापरणाऱ्या ताई मंडळी आपल्याकडे आहेत, काही जणींचं स्वतःच पार्लर आहेत त्या आहेत. तर प्रत्येक महिलेचं स्किनचं स्ट्रक्चर असतं, त्याचे जे गुणाई म्हणतो प्रत्येकाची वेगवेगळी असती. तर तुमचं जर तुमची स्किनची क्वालिटी ऑलरेडी व्यवस्थित नाही तर तुमची स्किनच नवीन बनवली जाते स्ट्रॉबेरी. आणि ते आणि हे काही लोकांना कळल्यामुळं बरेचशी पुरुष मंडळी सुद्धा स्ट्रॉबेरी प्रोडक्ट प्यायला लागले की यानं स्किन जी तुमची स्किन अगोदरची किती रफ असू द्या, याचा बेसच चांगला स्किनचा.
त्यानंतर तुमचा स्टॅमिना वाढतो महिलांचं, फॅट कमी होतंय, हाडामधल्या कॅल्शियमचं संतुलन सुद्धा व्यवस्थित होतंय. मोनोपॉज मध्ये जे त्रास भगिनी मंडळीला होतो, आपल्या घरच्यांना होतो, तो त्रास कमी होतो, मसल्स बनतात, केस गळणं, स्किन चांगली होणं, वाढत्या वयाचा जो असर आहे, वाढतं वय दिसू देऊ नये आणि प्रत्येक महिलेला वाटतं की माझं वय कमी असावं. आमच्या कॉलनीमध्ये मुलांचे भांडणं झाले, आमच्या त्या मुलासोबत भांडणं केले, त्याला काही दगड वगैरे फेकून मारला आणि तो मुलगा त्याच्या आईला घेऊन भांडायला आला, आमच्याकडे बाजूच्या कॉलनीतला आला. त्याची आई आली भांडायला आणि ती बाई म्हणजे नंतर आमच्या कॉलनीमध्ये फेमस होती की बस भांडायला नंबर 1 बाई. मी बायकोला म्हणलं तू नको जाऊ, तू गेले की दोघीचे भांडण लागतील. मी बाहेर गेलो आणि आली बाई, सर तुमच्या पोरानं आमचा दगड फेकून मारला, हे ते मुलाचे भांडणं. ती आली, ज्यावेळेस आली एकदम रागामध्ये, मी मालक म्हणलं बापरे ताई तुम्हाला एवढा मोठा मुलगा आहे, तुमच्याकडे पण वाटतच नाही तुम्हाला एवढा मोठा मुलगा असं. म्हणून मला वाटलं लहान वगैरे असं मुलगा. ते बाई जी भांडायला आली होती, तिचं लगेच पारा वर गेला होता की ते पारा एकदम खाली आला. ताई तुमच्याकडे पण वाटतच नाही तुमचा मुलगा एवढा मोठा असं, आमच्या पोराला कळत नाही ते असं. मग ती बाई जी होती भांडायच्या मूड मध्ये आली, 2 मिनिटांमध्ये रिटर्न. आणि याच्या जागी जर माझी बायको सोबत गेली असती की तुमच्याच पोरांना मारलं, माझ्याच पोरांना मारलं, भांडणं सुरू झालं असते. प्रत्येक स्त्रीला वाटतंय की माझं वय कमी दिसावं. बस त्या बाईला एक डायलॉग म्हणलं की ताई तुमचा एवढा मोठा मुलगा आहे. अरे बाप, वाटलं नाही तुम्हाला कोण एवढा मोठा मुलगा वाटतं तुमचा? ती म्हणजे एक याच्यापेक्षा मोठा आहे, तो कॉलेजला गेलाय. अरे बाप रे. म्हणजे यानं काय होतं की प्रत्येक स्त्रीचं असते. त्यामध्ये एक विनोद आहे पहा. एक डॉक्टर ऑपरेशन साठी एका, अरे विनोद म्हणून घ्या बरं का मनीषा ताई, नाही तर तुम्ही म्हणतात की आता यांनी काय सांगायचं, जस्ट विनोद सांगतोय. त्या बाईला ऑपरेशन थिएटर वर मध्ये नेलंय आणि तिला अॅनेस्थेशिया द्यायचा आहे. तर डॉक्टर म्हणतायत की अॅनेस्थेशिया तुमचं वय वजन पाहून आम्हाला द्यावं लागतो. तर ताई तुमचं वय काय आहे मला सांगा, म्हणजे मग तुम्हाला इंजेक्शन देता येईल, तुम्ही फुलीचं इंजेक्शन तुम्हाला द्यायचंय. तर ती म्हणती माझं वय आहे 25 वर्ष. तर डॉक्टरांना दिसते की वय 25 नाही. तुम्ही नाही ताई खरं सांगा, कारण की नाही तर तुम्हाला मदतच जाग येईल बरं का. ते म्हणे 30 वर्ष. ते म्हणे हे पहा कसं नंतर फार त्रास होईल, परत इंजेक्शन द्यावं लागेल आणि तुम्हाला सर्व ऑपरेशन कळल. ती म्हणते 35 वर्ष आहे. ते म्हणते हे पहा ताई, तुम्ही जर नाही सांगितलं तर ऑपरेशन फेल होऊ शकतंय, खूप त्रास होऊ शकते. ती बाई म्हणते माझं वय 40 वर्ष आणि आता जीव गेला तरी मी याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. 40 वर्ष फुल अँड फायनल, जीव गेला तरी हरकत नाही, पण याच्यापेक्षा जास्त मी नाही वाढू देणार. म्हणजे प्रत्येक स्त्रीला, तुमच्या घरची असो, माझ्या घरची असो, माझी बहीण असो, तिला वाटतं की माझं वय कमी दिसावं. प्रोटीन दररोज जर घेतलं तरच तुमचं वय कमी दिसेल, कारण तुमचं फॅट कमी होईल, तुमच्या चेहऱ्यावर चमक राहील, तुमची इम्युनिटीचं, म्हातारपणाचं लक्ष आहे ना आजारी पुन्हा पुन्हा पडणं, म्हातारपणाचं लक्ष आहे, आजारी कमी पडताल आणि दीर्घकाळ होणारे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत ते दूर होतील. हे स्ट्रॉबेरी प्रोडक्टचे फायदे आहेत. यामध्ये सुद्धा 74% प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, 74%. आणि जी स्ट्रॉबेरी आहे युरोप मधून घेतलेली स्ट्रॉबेरी आहे, युरोप मधून आलेलं, याचा सुद्धा पिढीकासून आहे. हे सगळं महिलांनी, 14 वर्षापेक्षा जास्तच्या मुलींनी प्रोटीन घ्यायला पाहिजे, कारण की आपल्याला महिला सशक्तीकरण जे म्हणतोय, खरोखर फिजिकली सशक्त महिला यातून होतील. सोबत थोडा एक्सरसाइज करायला पाहिजे. फक्त दोन प्रकारच्या महिलांनी प्रोटीन घेऊ नये, ज्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे, अशा महिलांनी घेऊ नये. ज्यांना थायरॉइड आहे त्या महिलांनी प्रोटीन घेऊ नये. ज्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, म्हणजे 7 पेक्षा जास्त युरिक ऍसिड ज्यांचं झालं आहे, त्यांनी प्रोटीन घेऊ नये. त्यांनी डाळी सुद्धा टाळायला पाहिजेत. आणि सेहत का जश्न नावाचं जे मनीषाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये फार छान प्रकारे त्यांनी प्रोटीनवर म्हणजे हायपोथायरॉइडचं सांगितलेलं आहे. तो सुद्धा आपण गामा ओरिजिनॉल जर घेतलं, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा जर घेतलं तर थायरॉइड नॉर्मल केल्या जाऊ शकतो. त्याचे आपल्याकडे खूप रिझल्ट आहेत, विदर्भामध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. जर तुम्ही गामा ओरिजिनॉल आणि व्हेज ओमेगा दिले, सोबत त्या पुस्तकामध्ये सांगितलेले जर तुम्ही एक्सरसाइज केल्या तर तुमचा थायरॉइड सुद्धा नॉर्मल होऊ शकतो आणि नंतर तुम्ही प्रोटीन
घेऊ शकता. प्रोटीन घेतलं गेलं पाहिजे, प्रोटीन चांगल्या क्वालिटीचं घेतलं गेलं पाहिजे. पहा बाकीचे सगळे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते मिलीग्रॅम मायक्रोग्रॅम मध्ये आहेत आणि ग्राम मधलं आहे ना, ग्राम मध्ये आपलं बॉडी बनवण्यासाठी लागतंय. आणि दीर्घकाळ निरोगी राहण्याचा जो फॉर्म्युला आहे, जो आहे ज्यावर आपण सध्या फोकस करतो, सीड्स, SEEDS, हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. S फॉर स्लीप, 6 ते 8 तास चांगली झोप. पहिलं E फॉर इमोशनल वेलबिईंग, मानसिक स्वास्थ्य. आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचंय, हसत राहायचंय, हसवत राहायचंय, चांगल्या मित्रासोबत राहायचंय. तणाव येऊ द्यायचा नाही. तणाव आला तर काही विनोद ऐका, विनोद पहा, आहे का नाही, विनोदशी बोला. म्हणजे विनोद माणूस नाही बरं का, जोक. आनंदी राहा. इमोशनल वेलबिईंग, तुम्हाला उत्साहित करणाऱ्याच मित्रांना भेटा. काही मित्र असे असतात जे तुम्हाला नेहमी मागे खेचतात. काही मैत्रिणी अशा असतात महिलांच्या ज्या मागे खेचतात, त्यांच्यापासून दूर राहा. काल एक जणासोबत चर्चा झाली, खूप छान त्याने सांगितलं चांगल्या माणसासोबत, की रस्त्यावरचे खड्डे असतात, तर आपण खड्डे बुजवीत गाडी चालवतो का खड्डे चुकवीत गाडी चालवतो. कालच नगरहून पुण्याहून येतोय संतोष, आम्ही पाहिलं नगर पुढच्या नंतरचा रस्ता, तर खड्डे बुजवीत चालत नाहीत, आपण खड्डे चुकवीत चालतो. हे लोक म्हणजे रस्त्यातले खड्डे असतात ते चुकवीत चालायचे, ते बुजवीत पडायचं, भानगडीत पडायचं नाही. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, चुकवीत चला. त्यांना सुधरीत बसायचं नाही, त्यांना चुकवीत चालायचं. इमोशनल वेलबिईंग. त्यानंतर दुसरं E जे आहे ते एक्सरसाइज, व्यायाम करा, वेळ काढा. 5 मिनिटापासून 10 मिनिटापासून सुरुवात करा. अतिशय चांगले दिवस पुढे येऊ घातलेले तर व्यायामासाठीचे 5 मिनिटं 10 मिनिटापासून सुरुवात करा. दुसरं E जे आहे सीड्स मधलं ते आहे एक्सरसाइज. D फॉर डायट. डायट चांगला ठेवा, घरचं खा, जिवंत खा. म्हणजे जिवंत म्हणजे पॅकेज्ड फूड खाऊ नका. मूळ आले कडधान्य, फळ हे जास्त खा. पोळी भाजी घरचीच खा. डायट, D फॉर डायट. आणि S सीड्स, S फॉर सप्लिमेंट्स. पूरक आहार घ्या, सप्लिमेंट्स घ्या. PVMFOA हे घ्या बाहेरून. प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा. PVMFOA. आणि हे तुम्ही जोपर्यंत सीड सांगणार नाही तोपर्यंत लोक पूरक पोषण आहार घेणार. त्यांना सांगा अगोदर, नुसत्या पूरक पोषण आहारानं, न्यूट्रिचार्ज मॅननं, न्यूट्रिचार्ज वुमननं, न्यूट्रिचार्ज प्रोटीननं तुम्ही व्यवस्थित राहणार नाही. हे सीड्स तुम्हाला फॉलो करावं लागेल. यस फॉर स्लीप, झोप अतिशय आवश्यक आहे, चांगल्या क्वालिटीची झोप. परत एकदा मी रिपीट करतो, यस फॉर स्लीप. E फॉर इमोशनल वेलबिईंग, म्हणजे तुमचं भावनात्मक स्वास्थ्य, इमोशन तुम्ही ते व्यवस्थित ठेवा. E फॉर एक्सरसाइज. D फॉर डायट, डायट चांगला ठेवा. आणि S फॉर सप्लिमेंट्स घ्या. हे सीड्स जोपर्यंत आपण आपल्या सगळ्या लोकांना समजून सांगणार नाही तोपर्यंत लोकांचं स्वास्थ्य चांगलं होणार नाही. आणि नॉन व्हेज मधून प्रोटीन घ्यायचा उपाय करू नका. ज्यावेळेस तुम्ही नॉन व्हेज मधून प्रोटीन घेण्याचा विचार करताल तेव्हा सांगा की जी पोरीसोबत लग्न करायचं आहे तिच्या भाऊ जेलमध्ये, त्याचा आपल्याला काय करायचंय, त्याची जमानत करून पण आणायची बरं का. म्हणजे तो त्रासदायक आहे, अतिशय त्रासदायक आहे. असंगाशी संघ प्राणाशी गाठ होणार आहे. त्यामुळं व्हेजिटेरियन सोर्स मधून आपण हे घेऊयात. प्रोटीनचा माझा अनुभव असा आहे, मी मागच्या 10-11 वर्षापासून रेग्युलर घेतोय. माझे सगळे मित्र जे आता 45-46 वर्षाचे झालेले आहेत, सगळे म्हातारपणाकडे त्यांचं वार्तालाप, आपलं काय राहिले, वर्ष किती दिवस राहिले रिटायरमेंटला, किती पैसे भेटणार आहे, जीपीएफ मध्ये किती पैसे येतं, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी सुरू केले. आणि मला तर असं वाटतं, मी आता नोकरीला लागलोय, आता सुरुवात झाली आपली. आता नवीन शाळेवर गेलं की नवीन, आता 2 महिन्यापूर्वी बदली झाल्यात आमच्या सगळ्याच्या, तर असं वाटतं न्यू जॉईनिंग आहे आपली, आहे की नाही. त्या नवीन गावामध्ये बसलो होतो, झेंड्याच्या दिवशी 17 सप्टेंबरला मराठवाड्यात झेंडा असतो. नवीन पोर आले, त्यांच्यासोबत आम्ही व्हॉलीबॉल खेळलो. त्यांना म्हणलं कसं आपल्या पोरा सोराला मस्त आहे, जमते, जास्त वयाच्या माणसाला जमत नाही. ते पाहिले
सर महिला आपल्यासारख्या पोऱ्या स्वराला जमतंय आपल्यासाठी तरुण राहायसाठी प्रोटीन घेतल्याशिवाय तुम्हाला शक्य होणार नाही. प्रोटीन घेतल्याशिवाय शक्य होणार नाही आणि तुमची टीम तेव्हाच प्रोटीन घेईल त्यावेळेस तुम्ही प्रोटीन घेणार. तुम्ही प्रोटीन इनटेक केल्याशिवाय तुमची टीम घेणार नाही. अगोदर तुम्हाला घ्यावं लागेल आणि याचे खूप छान रिझल्ट आहेत. प्रोटीन घ्या, तुम्हाला 3 महिन्यात लक्षात येऊन जाईल की यस माझं जे आहे माझी काम करण्याची क्षमता वाढली, माझा उत्साह वाढला, माझी ऊर्जा वाढली. आणि महिला प्रोटीन फार कमी घेतात, त्यांना ते उपवास खूप जास्त पकडतात. इतके उपवास स्वतःसाठी नवऱ्यासाठी नवरे सीट बेल्ट लावतात, हेल्मेट घालतात, बायकोले उपवास केले, आपली दोरी पक्की आहे, लय विश्वास आहे की त्यासाठी उपवास जरा कमी करा, त्यांना उपवास सोडले बरं का, आपली काळजी आपल्याला घ्यावी लागेल. तर आपण स्वतः निरोगी राहू, इतरांना निरोगी ठेवू, 3% लोकात आपण आहोत हे दाखवून देऊ. आणि मी जी सांगितलेली माहिती आहे यामध्ये जर कुणाला काही शंका असेल प्रोटीनविषयी तर तुम्ही सगळेजण मुक्त आहात, ऍड्रेस करा, मी तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर देईन, माहिती सांगेल. आणि ही सगळी माहिती खूप छान पद्धतीनं आपल्या वेबसाईटला आहे बरं का, न्यूट्रिचार्ज वेबसाईटला. हा दुर्गाजी सर बोला ताई. सर मला टीबी जो पेशंट असतो ना त्याला कसं वेट कमी असते त्यांना, तर आपण काय सजेस्ट करू शकतो? यस 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 त्या ज्यांचं टीबी झालेलं आहे त्या व्यक्तीचं बिलकुल त्याची इम्युनिटी लो आहे, त्याचं वजन कमी झालं असतं, तुम्ही त्यांना सुरुवातीला एक न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट द्या आणि त्याचं बॉडी स्कॅन करा. त्यांना न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज मॅन द्या आणि नंतर त्याला 1 महिन्यात त्याचं बॉडी स्कॅन करा. 1 महिन्यानंतर त्याला न्यूट्रिचार्ज गेनर सोबत न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट तुम्ही त्याला द्या, न्यूट्रिचार्ज मॅन सोबत, पण त्याचं बॉडी स्कॅन जरूर करा, म्हणजे आपल्याला त्याचे मसल्स किती वाढल्या हे लक्षात येईल. अच्छा अच्छा सर, ठीक आहे, थँक्यू सर. बिलकुल तुम्ही त्या त्यांना. अर्चना ताई. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याला किडनी स्टोनचा त्रास आहे, त्याचे 3 ऑपरेशन झाले आहे. ओके. तर त्याला काय देऊ शकतो आपण? त्याचं वय किती आहे? किती वर्षाचे आहे? 25. तुम्ही त्यांना न्यूट्रिचार्जचे प्रोटीन देऊ शकतात, परंतु द्यायच्या अगोदर एकदा डॉक्टरांना दाखवा. प्रोटीन की याचा पिडिकास 1 असलेलं प्रोटीन आहे म्हणा, आपण त्यांना देऊ का हे डॉक्टरांकडे किडनी आणि वेज ओमेगा देऊ शकतो ना? गामा व्हेज ओमेगा देऊ शकतो, प्रोटीन पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं देऊ शकतो. आणि तो सर परत लठ्ठा आहे. होतंय काय ताई की किडनी स्टोन हा असा विषय आहे की त्या व्यक्तीच्या शरीराची प्रवृत्ती झाली असते मिनरल्स एकत्र करणं, तो मिनरल्स एकत्र करत असतात शरीर आणि म्हणून ते स्टोन झाले असतात. आणि त्यांना असं वाटतं की मी काहीतरी खातोय म्हणून मला किडनी स्टोन झाला, नाही, ही शरीराची प्रवृत्ती आहे. तर तुम्ही डॉक्टरांना विचारून त्यांना देऊ शकतात. व्हेज ओमेगा गामा तर तुम्ही डेफिनेट देऊ शकता, नो प्रॉब्लेम. बायोज नाही ना? बायोएज नाही, त्या डॉक्टरांना विचारून द्यावं लागेल. ठीक आहे. संदीपजी. सर हे सबस्टन्स जे बुक आहे त्याच्यामध्ये प्रोटीन मध्ये एक लिहिलेलं आहे मांसपेशी हड्डी और ऊतकों की मरम्मत में मददगार. हे ऊतकोला काय म्हणतात? काय लिहिलंय? ऊतको मांसपेशी हड्डी. अनेक पेशी मिळून एक ऊती बनते. ऊती ज्याला मराठीमध्ये दुसरा काय शब्द आहे पहा, ऊती इंग्रजीमध्ये अनेक पेशी मिळून एक ऊती बनते, अनेक ऊती मिळून आपला एक शरीराचा अंग बनतो, असं ऊती म्हणतात मराठीमध्ये, त्याला ऊती म्हणजे ऊतको. ऊतको तर ऊती म्हणतात मराठीमध्ये. अनेक पेशी मिळून एक सारख्या पेशी मिळून एक ऊती बनते, त्या ऊतीपासून मग एक शरीराचं अंग बनतं. म्हणजे पेशीपेक्षा मोठा युनिट आणि एखाद्या शरीराच्या अंगापेक्षा छोटा युनिट म्हणजे ती ऊती, त्याला ऊतको. त्या ऊतीचा अनेक वचन ऊतको असं झालं आहे. रिअलमी वाले सर. अनम्यूट व्हा तुम्ही. पुष्पाताई.
नमस्कार सर. हा. आवाज येईल सर? हो येतोय. हा सर, हे नेमकं कसं घ्यायचं सर? हे न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाक्ट. वा वा. हे फार फार छान प्रश्न विचारला पाहिजे. कसं घ्यायचं? तर तुम्ही सकाळी कोमट दुधामध्ये टाकून त्याला घेऊ शकतात. सोबत त्यामध्ये साखर टाकायची. 1 ग्लास दूध घ्यायचं. दूध आवडत नसेल तर पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. आणि त्यामध्ये तुम्ही सिजनेबल फ्रूट टाकू शकतात आणि त्यामध्ये घेऊ शकता. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर ब्रेकफास्ट नंतर घ्या. वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टच्या अगोदर घ्या. म्हणजे तुम्हाला जर वाटत मला वेट गेन करायचंय तर ब्रेकफास्ट नंतर घ्या. आणि तुम्हाला वाटत असं मला जर वेट कमी करायचं तर ब्रेकफास्टच्या अगोदर घ्या, म्हणजे ब्रेकफास्ट कमी जाईल. वैशालीजी, शुगर असलेल्या व्यक्तीसाठी तर प्रोटीन अमृतासारखं काम करते. त्याला ते घ्यायलाच पाहिजे. ज्या व्यक्तीला शुगर त्यामुळे झाली की त्याच्या प्रोटीन इंटेक कमी आहे. प्रोटीन इंटेक कमी आहे म्हणून त्याचा उत्साह कमी आहे, ऊर्जा कमी आहे म्हणून तो वॉकिंग करत नाही, बैठी जीवनशैली म्हणून त्याला शुगर झाली. शुगर वाल्या व्यक्तीला, डायबिटीज वाल्या व्यक्तीसाठी तर प्रोटीन एकदम इसेन्शियल आहे. एकदम इसेन्शियल आहे. ते घ्या. आणि आता पहा, पोलीस भरतीची आता फोकस कोणाला करता तुम्ही? सध्या पोलीस भरतीच्या खूप ऍड निघल्यात. पोलीस भरतीच्या ऍड निघल्यात, सगळ्या जिल्ह्यात निघल्यात. तर त्या मुलांना तुम्ही फोकस करा की तुला ऊर्जा पाहिजे, हे पाहिजे, ऊर्जा पाहिजे, उत्साह पाहिजे, तुला तुझे मसल्स वाढवायचे आहेत, तुम्हाला ग्राउंड क्लिअर करायचं आहे. तर ग्राउंड क्लिअर करण्यासाठी तुम्ही त्यांना जे पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत, भरती सेंटर आहेत, तिथं जाऊन भेटा. त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित त्यांना सीट्स पूर्ण समजून सांगा. आणि सीट्स सांगता वेळेस बिलकुल तुम्ही समजून सांगा. सध्या पोलीस भरतीसाठी खूप मुलं मुली तयारी करत आहेत. तर तुम्हाला एक सोबत खूप जणांसोबत अप्रोच होता येईल. सुरू सध्या पोलीस भरतीच्या ऍड आहेत आणि मुलं तयारी करत आहेत, मुलं मुली. दत्तात्रयजी बोला. तुम्ही म्यूट झाले हो. अनम्यूट व्हा. जय हरश्याम सर. जय बोला. सर, माझी मुलगी आहे 12 वर्षाची, परवा मोठी झाली आहे. मग त्यांना न्यूट्रीच्या स्किल्स देऊ शकतो का? नाही, त्यांना न्यूट्रीच्या ह्युमन आणि न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट द्या. ओके सर. आणि बिलकुल द्या. आणि तिचा त्रास कमी होईल आणि तिचं जे विकास आहे पुढं भविष्यासाठीचा तो विकास एकदम छान होईल. म्हणजे माझी मुलगी सुद्धा आता 10वीला आहे. तर तिला प्रोटीन आणि न्यूट्रिशन ह्युमन देण्यामागचा माझा उद्देश आहे की ती पुढं भविष्यामध्ये मजबूत आई बनावी, मजबूत स्त्री बनावी. म्हणून निसर्ग तिला आतापासून तयार करतोय. तिच्यामध्ये बदल निसर्ग आतापासून करतोय. आई आणखी 10-15 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, 12 वर्षांनी होईल, परंतु निसर्ग आजपासून तिच्यामध्ये बदल करतोय, तिला स्ट्रॉंग करतोय. माझी जबाबदारी आहे की निसर्गाला मदत करणे. म्हणजे जर मी तिला प्रोटीन न्यूट्रिशन दिलं तर मी तिला मदत करतोय स्ट्रॉंग आई होण्यासाठी. ते तुम्ही सुद्धा करू शकतात माझ्यासारखं. बिलकुल द्यायला पाहिजे. न्यूट्रिशन ह्युमन आणि न्यूट्रिशन स्ट्रॉबेरी प्रोडक्ट ही तिच्या भविष्यासाठी आपण फार मोठी मदत तिला करत आहोत. आपल्या मुलीला फार मोठी जे माहिती आपल्याकडे आहे त्यासाठी. आणि माझा नंबर सगळ्याकडे आहे. त्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी नंबर देतोय. तुम्हाला यानंतर सुद्धा कधी जर वाटलं की सर ही अडचण आहे तर तुम्ही मला बिलकुल यामध्ये संपर्क करू शकतात. व्हॉट्सअपवर संपर्क करा. मनीषाताई बोला. सॉरी, अनम्यूट व्हा. नमस्ते सर. जय हरसिंह. जय बोला. सर, मी ना न्यूट्रिच्या ह्युमन आणि व्हेज ओमेगा रोज घेते, पण तरी पण माझा केस गळण्याचा प्रॉब्लेम काही कमी होत नाही. तर मग प्रोटीन कंपल्सरी घ्यावंच लागेल का? हा, प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या. तुम्ही स्क्रीनवर दिसतायत ना सध्या? येस. केस गळत असतील, पातळ होत असतील, सोबत तुम्ही जे ई आहे काही ताण तणाव घेऊ नका. प्राणायाम करा आणि प्रोटीन पण घ्या. तणाव कमी करा, तणाव कमी करा. प्रोटीन घ्या, प्रोटीन तर घ्याच. हाडांचा पण काय म्हटल्या? हाडांचा प्रॉब्लेम आहे जास्त. हाडं दुखतात माझे, कंबर, गुडघे. हा, हाडं दुखतात, प्रोटीन घ्या. प्रोटीन तुम्हाला मदत करेल. हाडाची जे दुखणं आहे ते सुद्धा कमी होईल. मसल स्ट्रॉंग झाले की मसल जर वीक असतील तर ते सगळं वजन हाडावर पडतंय. मसल स्ट्रॉंग झाले, हाडाचं दुखणं सुद्धा कमी व्हायला लागते. हाडाची घनता सुद्धा वाढते, हाडं सुद्धा मजबूत होतात.
त्यामुळे प्रोटीन जरूर घ्या, कारण की प्रोटीन डेफिशियंट आहेत. 73% अर्बन रिच आहेत, 80-90% ग्रामीण भागातले लोक प्रोटीन डेफिशियंट आहेत. त्यामुळे आपण घ्यायला पाहिजे. नाही, न्यूट्रिचार्ज कुठल्या प्रोडक्टचं शॉर्टेज नाही. जर एखादा ऑल प्रो प्रोटीन सर्वांना चालतं. ऑल प्रो प्रोटीन सर्वांना चालतंय. ऑल प्रो प्रोटीन तुम्ही भाजीमध्ये मिसळून, पोळीमध्ये टाकून, ग्रेव्ही मध्ये टाकून तसंही देऊ शकता. ऑल प्रोच नाव आहे त्याचं. ऑल प्रोटीन आहे त्यामध्ये आणि सगळ्या प्रकारे जाऊ शकते. आणि एक पुस्तक संतोषजी दाखवत आहे, मी त्यांना हे करतोय, त्यांना स्पॉटलाइट करतोय. हे पुस्तक सुद्धा एकदा वाचा. यामध्ये प्रोटीन कॅरोटीन म्हणजे सगळे प्रोटीन विषयी व्यवस्थित माहिती आपल्याला दिली आहे. खरोखर हे सर पुस्तक खूप छान आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे पुस्तक पाहिजे सर. Yes. पण हे पुस्तक प्रोटीन का रुटीन आपण आज स्पेशल बोललो होतं. हे कशामुळे स्पेशल फोकस केलं? 50% बिझनेस आहे ना, जिथं बिझनेस जास्त आहे आपण त्यावर व्यवस्थित फोकस करायला. ऑल प्रो प्रोटीन आणि मनीषाताई प्रोटीन घ्या. तुम्हाला 3 महिन्यामध्ये रिझल्ट येतील की माझे केस गळती कमी झाले आणि केसाची जाडी वाढली, केस मजबूत झालाय, हे तुम्हाला बिलकुल लक्षात येईल. पुरुषांनी सुद्धा ते घ्यायला पाहिजे. हे माझे केसच्या मजबूतीचं कारण तेच आहे. मनीषाताई तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, 2025 वर्ष सुरू आहे. मी 2000 सालापासून केसाला रंगवतोय, लग्नाच्या अगोदर पासून. माझे आज सुद्धा केस, माझा जो आहे कटिंग करणारा मित्र, तो आज सुद्धा पातळ करतोय. म्हणजे पातळ करावं लागतात. एकही चष्मा केस पातळ करायची. माझे केस आज सुद्धा पातळ करावं लागतात. आणि लोक म्हणतात केस कलर केले की केस गळतात. 25 वर्ष झाले. माझा एक म्हणजे सगळे केस माझ्या आडनावासारखे ढवळे येतं, पुरेचे पुरे. माझं जसं आडनाव ढवळे येतं, एक सुद्धा आपला काळा नाही ठरला. नावासारखं वागलो आपण, पण रंगवलेले येतं, पण कमी झाले नाही प्रोटीन. कारण की ज्यावेळेस ते कमी व्हायची वेळ झाली तेव्हा माझ्या जीवनामध्ये प्रोटीन न्यूट्रिशन आलं, प्रोटीन आलं. मी रेग्युलर प्रोटीन घेतो. केस गळालेच नाही. त्याच्यामध्ये कलर केला केस गळतात नाही. प्रोटीनची कमतरता पडली की केस गळतात. तणाव घेतला केस गळतात. ऑक्सिजन कमी मिळालं की केस गळतात. कलरनं काही फरक पडत नाही. तसं जर असतं शासनानं बंदी केली असती, हे आरोग्याला अहितकारक आहे त्या कलरवर बंदी केली असती. आणि पुन्हा तऱ्हेतऱ्हेचे रंग वापरलेत मी. म्हणजे एका कंपनी हीच कंपनी नाही, तऱ्हेतऱ्हेचे. एक आम्हाला कविता आहे प्रायमरीला, फुलपाखराची तऱ्हेतऱ्हेचे रंग किती आमुच्या या अंगावरती. तसं मला आपल्या फुलपाखरावर पण आपल्या सुद्धा तऱ्हेतऱ्हेचे रंग पाहिजे. तऱ्हेतऱ्हेचे रंग लावलेत आपण. तर केसासाठी प्रोटीन 100% काम करते. ना कुठल्या कलरचा परिणाम होतो, ना तेलाचा परिणाम होतो, अजिबात परिणाम. तर तुम्ही सगळेजण प्रोटीन घ्या आणि सीड्स वर काम करा. काही अडचण असल्यास RCM न्यूट्रिचार्ज तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मदत करायला तत्पर आहे. प्रोटीन ऍक्च्युअली दिवसातून 2दा घ्यायला पाहिजे. पण आपले लोक जे आहेत, 1 पासून सुरुवात करा, 2दा घ्यायला पाहिजे. दिवसातून 2 सॅशे घ्यायला पाहिजेत. त्यावर रेकमेंड आहे तसं. पण तुम्ही सुरुवात तर करा. 1दा घ्यायला आणि 2दा घेतलं तर खूप छान. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, ऐकून घेतलं, समजून घेतलं, शंका विचारल्या. काही शंका असतील तर नंतर सुद्धा विचारा. आणि आपण लोकांना जे आहे निरोगी करण्यासाठीच्या अभियानामध्ये आपण सगळेजण सामील आहोत. आणि डेफिनेटली आपण तुम्ही सगळ्या अभियानामध्ये आहात याचा मला खूप छान वाटतंय. अभिमान वाटतो की तुम्ही सगळेजण टिकून आहात, काम करत आहात. आणि आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत. परत भेटूयात, व्हॉट्सअपवर संपर्कात राहूयात. आपल्या सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. जय RCM, मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज. थँक्यू. थँक्यू.